मित्रांनो, रताळे हे एक कंदमूळ आहे ज्याचं शास्त्रीय नाव आयपोमिया बटाटाज आहे। रताळे या पिकाची लागवड मांसल मुळासाठी केली जाते। हे पीक उष्णकटिबंधीय क्षेत्रात उगवतं। याचं इंग्रजी नाव स्वीट पोटॅटो आहे व हिंदीमध्ये याला शकरकंद म्हटलं जातं। या पदार्थाचं नाव स्वीट पोटॅटोज असलं तरी देखील पोटॅटो अर्थात बटाटा व रताळे यांचं कुळ व गुण वेगवेगळे आहेत। रताळ ही जमिनी लगत वाढणारी बहुवर्षायू वेल असून तिची मुळं मांसल व पिठूळ असतात। पाने एका आड एक हिरवी व मोठी असतात। खोड हिरवे मऊ असून जून झाल्यावर त्यावर तपकिरी रंगाची पातळ साल येते। रताळी मुख्य खोडाच्या तळाशी किंवा सरपट वाढणाऱ्या वेलीच्या पेऱ्यापाशी येतात। एका वेलीला साधारणपणे 40 ते 50 वेगवेगळ्या आकारांची रताळी येतात। त्यांचा आकार मध्यभागी फुगीर असून दोन्हीही टोकांना निमुळता असतो। रताळ्याच्या सालींचा रंग पांढरा, पिवळा, लाल किंवा तपकिरी असतो। मित्रांनो, भारतात मुख्यतः पांढरी किंवा लाल सालींची रताळी लागवडीखाली असतात। लाल सालीची रताळी पांढऱ्या सालीच्या रताळ्यांपेक्षा गोड असतात। रताळ्यांचा वापर उपवासाच्या फराळात अधिक प्रमाणात होतो, कारण रताळी खाल्ल्यावर बराच काळ भूक लागत नाही। तसंच हे खाल्ल्याने शरीराला पोषण व ऊर्जा देखील खूप मिळते। रताळ्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात, जसं की रताळ्याचे किस, कटलेट, भाजी, खीर इत्यादी। रताळी उकडून किंवा भाजूनही खाल्ली जातात। आता आपण उपवासात रताळी खाण्याचे मुख्य फायदे जाणून घेऊया। उपवासात रताळे खाल्ल्याने थकवा जाणवत नाही, कारण त्यातून हळूहळू पण दीर्घकाळ ऊर्जा मिळत राहते। रताळ्यांमध्ये उच्च फायबर असतं, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ देत नाही। रताळ्यात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते। रताळे हा कमी कॅलरीजचा आणि हेल्दी पर्याय आहे, जो वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो। रताळे हे चवीला गोड आणि आरोग्यासाठी उत्तम तसेच पोटॅशियमचा चांगला स्रोत आहेत। मित्रांनो, अनेकांना उपवासादरम्यान अपचन, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी असा त्रास होतो। अशा लोकांनी उपवासाच्या काळात एकदा तरी रताळे खायलाच पाहिजे। उपवासात तुम्ही रताळे उकडून, भाजून किंवा त्यापासून बनवलेला किस खाऊ शकता। हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ। कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदित रहा। धन्यवाद।